सुप्रभात मंडळी फ्रॉम गणपतीपुळे. आत्ताच्या वाजलेले 7 आणि आपण चाललेलो आहोत श्रींचं दर्शन घ्यायला. तर चला. आणि हा माझा स्टे होता, म्हणजे माझा स्टे आहे यशवंत निवास. आणि हे बघा यार काय मोसम बनला यार, सकाळ सकाळचा सही वाटतं. फुल गावाची फिलिंग आली. वाटतं आता गावी पण जावं लागेल वाटतं 4-5 दिवसासाठी. तर असं तर आहे यार, वाईब्स आहेत सकाळ सकाळचे. कोकणात असून दे किंवा आपल्याला गावात पण तसेच वाईब्स येतात. तर चला आपण दर्शनासाठी जाऊया. ओके, तर असं बघायला गेलं ना तर या मंदिराचा इतिहास 400 वर्ष जुना आहे. म्हणजे या ठिकाणी ब्राह्मण राहत होते आणि त्यांच्या स्वप्नामध्ये गणपती प्रकट झाले आणि त्यांना सांगितलं की मी इकडे डोंगरात वसलेलो आहे. त्याच्यानंतर इकडे गणपती प्रकट झाले आणि मंदिराची स्थापना झाली. तर असा काहीतरी हाचा इतिहास आहे. तर चला, होप्स तुम्हाला आवडलं असेल. तर आता आपण चहा नाश्ता करूया. म्हणजे मी चहा नाश्ता करतो आणि पुढच्या डेस्टिनेशनला निघूया. म्हणजे आयटेनरीमध्ये मला बघावं लागेल कुठलं फर्स्ट पॉईंट आहे, ते अजून मी बघितलं नाही आहे. पण चला इकडून डायरेक्ट आपण बाईकवरतीच भेटूया. सो तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या बाईकवरती. तर आता आपण निघत आहोत सांब टेम्पल, सांब मंदिर, जे नेरूळमध्ये येतं. आय गेस मी प्रोनाऊन्स बरोबर करतो आहे. तरी पोचल्यावरती परत करीन एकदा. इकडून कोल्हापूर फक्त 160 किलोमीटर आहे. नशीब. रत्नागिरी 20, मुंबई 350 आणि गोवा 300. लावलीच. अच्छा, मार्लेश्वर 78 किलोमीटर. मार्लेश्वर पण चालू एक नंबरची जागा आहे, पण पावसाळ्यामध्ये त्याची वाईब्स आहेत, अशी मजा नाही येणार. तर आपलं जे डेस्टिनेशन आहे ते 45 किलोमीटर्स लांब आहे. आणि परत एकदा गणपतीपुळे आणि रत्नागिरीच्या रस्त्यांवरती जरा भारी वाटतं राव. एक फील येतो भारीवाला. तर आपण ज्या गोष्टी नाही बघितल्या आपण तिकडे निघत आहोत. आरे वारे सगळ्यांनी बघितलं असेल. पुढे भंडारपुळे एक क्लिफ आहे, ते देखील सगळ्यांनी बघितलं असेल. खूप लोकांना नाव नाही माहिती, पण तो पॉईंट असतो तिकडे. तर बरेच लोक म्हणजे जातात तिकडे सनसेटसाठी. पण मोस्ट ऑफ द लोकांना कदाचित त्या ठिकाणाचं नाव माहीत नसेल. तर ते इकडेच आहे, ते भंडारपूर आहे आणि पुढे आरे आणि वारे. तर आपण आत्ताचे 9च वाजलेले आहेत आणि 9च वाजलेले आहेत खरे, पण आपण निघतोय. तुम्हाला मी डायरेक्ट पुढचं जे बीच आहे किंवा जे स्पॉट दिसणार आहेत ना ते दाखवणार आहेत. पण हे बघा, एकंदरीत सुपर्ब आहे ना. हे बघा समोर बीच दिसेल तुम्हाला.
तर वट तर आहे राव या जागेची अजूनपर्यंतची. कारण या साईडचा जो व्ह्यू दिसतो ना यार, जो अमेझिंग दिसतो, हा बघा अमेझिंग, ह्याला तोड नाही. म्हणजे प्रत्येकांचे, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकांचे आपापले वैशिष्ट्य असतात. म्हणजे जरी तुम्हाला वरून समुद्रच दिसतोय, पण प्रत्येकाचे नजारे किंवा फील वेगळं होतं. जसं मला वेगळं फील होतं की लाईक हां, गणपतीपुळ्यात आता इकडं बीच बघितला, ते मला ॲज अ बघताना वेगळं फील होत होतं. मी देवगडच्या साईडला बघणार तर ते मला वेगळं फील होणार. तर असं. आणि आज रामनवमी आहे. ऑलवेज फील स्पेशल यु नो. हा रस्ता सहीच वाटतं. जस्ट बघा की काय सुंदर रस्ता आहे. आणि अशा रस्त्यांवरती गाडी चालवायला मिळते, स्पेशली ऑन बाईकवरती. नाव ओपन HP. अशा गाडीवर, म्हणजे अशा गाडीवरती काय असतं, अशा ठिकाणी फिरायला मजा येते राव. सॉलिडवाली म्हणजे रस्ते बघा आणि हे टर्न्स बघा आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे काय ऑसम आहेत ना. खरंच खूप खूप वंडरफुल वाटतं. म्हणून माझ्या चॅनलचं नाव वंडरलस्ट आहे, कारण मी अशाच ठिकाणी घेऊन जातो ते बघूनच तुम्हाला वंडरफुल वाटेल किंवा वंडरलस्ट सारखी जागा वाटेल. आणि हे बघा, आय गेस हे खडक होतं, ते मधून तोडून रस्ता बनवण्यात आला आहे. बघा ना ना ना, हां ना. आणि खाली तुम्हाला हा बघा नजारा. एक सेकंड, आपण जरा वेळ थांबूया, कोण गाडी नाही ना. एक सेकंड, कितने बार भी कुछ भी करो यार, हे नाही सुटत हा पार्ट. हा बघा, हा पूर्ण असा क्लिफ आहे. इकडून तुम्हाला मस्तपैकी समुद्राचा किनारा जो लांबपर्यंत पसरलेला आहे आणि समोर समोर एकदम धुकं दिसतंय बघ. क्षितिज दिसून नाही येत आहे. आकाश आणि समुद्र कॉमन झालं जरासं. ओके, वारे क्रॉस केलं आहे. पण हे रोड आणि अशी जागा इग्नोर नाही करू शकत मी. म्हणून सारखा येतो दाखवण्यासाठी. बघा ना राव, काय आहे ना, सॉलिड आहे यार, सॉलिड आहे. जे काय आहे ते, इकडच्या रस्त्यांना तोड नाही आहे. एकदम प्रेमाने बनवलेले वाटतात. सेम गोव्यासारखी आठवण आली. आता असं वाटेल की गोव्याला गेल्यानंतर अरे सेम गणपतीपुळेसारखी आठवण आली. हेलो, दिस इज प्रतीक. क्या मैं आपको दिख रहा हूँ? यस, दिख रहा है. सुपर. नशा आहे, नशा आहे या रस्त्यावरती गाडी चालवायची. नशा आहे म्हणजे बघा, 2-3 स्पॉटमध्ये गाडी चालवायची नशा आहे. एक जे आता आपण श्रीवर्धनवरून येत होतो ना, सांदवे बीचच्या जवळ, तो जास्त मोठा पॅच नाही, 2 ते 3 किलोमीटरचा पॅच असेल, पण त्यात नशा होती. जशी या रस्त्यामध्ये नशा आहे. आणि देवगडच्या कुणकेश्वरच्या रस्त्यावरती नशा आहे. म्हणजे साला कुठल्याही अँगलने, म्हणजे येताना जाताना कुठून पण चालवा, काय मजा ती मजाच येते. हे बघा ना, काय दिसतंय ना यार, काय दिसतंय, काय सुंदर आहे. हा आय गेस आरे बीच आहे कदाचित. येस, दिस इज द आरे बीच. सुंदर वाटतं यार. नाईस. मला वर्ड वेगळा बोलायचा होतो, एसने चालू होतो, पण मला माहीत नाही यूट्यूबवाले अलाव करतील की नाही. पण एक नंबर आहे. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. In this tiny shell, and everything is growing up tight. There's no room to breathe.
ओके, तर आपण चाललो आहोत टुवर्ड सांब मंदिर आणि त्याच्याच पुढे टाळकेश्वर मंदिर देखील आहे. पण आपण सांब करू, मग टाळकेश्वर करू आणि मग डायरेक्ट निघू. आणि हा मस्त छोटूसा रस्ता लागला आहे आणि गाव होतं छोटं, तेच दाखवण्यासाठी आलो, पण तिथपर्यंत निघून गेलं ते गाव, संपलं पण दिस इज व्हेरी छोटा रस्ता टुवर्ड सांब मंदिर आणि टाळकेश्वर मंदिर. ओके, तर आपण आलेलो आहोत राजापूर तालुक्यात निरूळ गावामध्ये. इकडे आहे सांब मंदिर आणि बघायला गेलं ना, हे बघा निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. आणि पुढे बोलत आहे, माझ्या मागे एक ब्रिज दिसतोय. आपल्याला तिकडून तसं जायचं आहे. चला मंदिरात जाऊया. हा ब्रिज आहे आणि आपल्याला इकडून या ब्रिजवरून जायचं. छोटूसा बांधला आहे. फक्त विचार करा, पावसाळ्यामध्ये खालून जो सीन दिसत असणार, काय सॉल्ट दिसत असणार. हा बघा, जे पाणीच्या प्रवाहात चक्क दगडांना भोकं पडलेली दिसतात तिकडे पाण्याच्या प्रवाहामुळे. तर बस बघा. काय भारी सीन असेल ना हा. पावसाळ्यात माहीत नाही प्रवेश करायला मिळतं की नाही मिळत, पण आहे की इकडे वाटतं छलकसा ओढा देखील आहे जिकडे पोरं पोहत आहेत. हे बघा, ओढा तर वाहतोय. आणि हे मंदिर. आला व्हिडिओ आला. हे दोघांना पोहता येतं. कितवीत आहेस? मजा बाबा तुमची इकडे. ओके, तर आय होप तुम्हाला हे मंदिर आवडलं असणार. एकदा येणं तरी मस्तच आहे. प्लस पावसाळ्यात आलं तर मग अजूनच भारी. पुढचं मंदिर आहे आपलं टाळकेश्वर मंदिर. त्याच्यानंतर आपण बीच करणार आहोत. कुठला बीच ते तुम्हाला ऑन द रोड सांगतो. ओके गाईस, तर आता आपण आलेलो आहोत लोटे गावामध्ये. आणि लोटे गावामध्ये मंदिर आहे लोटेश्वर मंदिर. हे भगवान शिवला समर्पित आहे. आणि असं म्हटलं जातं की हे एक स्वयंभू मंदिर आहे. म्हणजे असं बघायला गेलं तर इकडे शिवलिंग स्वतः प्रकट झाले, म्हणून ॲज अ स्वयंभू शिव मंदिर असं हे मंदिर आहे. आणि एकंदरीत तुम्हाला तर कल्पना आलीच असेल, या जागेला लोटेश्वर हे नाव का असं पडलं, कारण हे मंदिर आहे लोटे गावामध्ये आणि ईश्वर म्हणजे शिव म्हणून लोटेश्वर असं नाव पडलं. आणि तुम्ही बघू शकतात
की हा रस्ता असा शेतामधून जात आहे आणि प्रॉपर त्यांनी पायवाट बनवली आहे चालण्यासाठी. हे बघा, आणि आजूबाजूला शेती आणि आंब्याची झाडं देखील आहेत. तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो. बघा ना, असं वाटतं की एका खडकावरती उभा आहे आणि तो खडक पण असाच तेवढाच आकाराचा आणि गोल ह्याच्यामध्ये. सही वाटतं ना, असं एकदम बॅलेन्स राहिलं आहे आणि या खडकावरती मंदिर आहे. चला डायरेक्ट गणेश गुहेमध्ये जाऊया. माझ्या डाव्या बाजूला बघत असेल तर ते बघा, वावटळ की वादळ, टोर्नेडो बनलाय. अरे हा यार, बघा क्या आईला. थांब रे, मी मोबाईलवरून व्हिडिओ काढतोय. झाला नष्ट. गाईस, तर आता आपण आलेलो आहोत गणेशगुळे येथील श्री गणेश मंदिर. आणि हे जरा असं मंदिर असं बघायला गेलं ना, रस्त्याच्या खालच्या बाजूला आहे. हे बघा, म्हणजे हे गणेशगुळे असं नाव का पडलं, कारण गणेश म्हणजे आपले गणपती आणि बघायला गेलं तर गुळे याचा अर्थ काय होतो म्हणजे गुहा, म्हणजे गणपती बाप्पांची जी मूर्ती गुहेमध्ये होती त्याच्यामुळे गुळे, म्हणून गणेशगुळे असं या जागेचं नाव पडलं आणि असं हे मंदिर बनलं. तर चला, आणि असं पुढे बघायला गेलं तर गणेशगुळे पांडवकालीन विहीर आहे जी खालच्या बाजूला जाते. आधी आपण दर्शन घेऊया मंदिराचं आणि मग तुम्हाला मी तिकडे नेतो. तर चलो. हे बघा, शपथ काय दिसतंय राव. हे बघा, ही खरंच पांडवकालीन विहीर वाटते. हे बघा, बापरे, हे मोठा गोळ्यात वरती. आणि हे येऊ शकतो इकडे. जे आलेले नाही आहेत, गणेश गुहेवरून येऊन गेलेले आहेत, त्यांनी हा भाग बघितला नाही आहे, हे मंदिर बघितलं नाही आहे, तुम्ही येऊ शकतात. असं बघायला गेलं तर एक कड्यावरती आहे ना मंदिर देखील, त्याच्यामुळे समोर पण एक चांगला व्ह्यू मिळतो आहे. आणि इकडे
हा व्ह्यू एकदम खतरनाक असा होता. बरंच खाली असं बघायला गेलं तर पण सही वाटतं. तर चला आता मला भूक लागली तर विचार चालला की गणेश गुळे बीचवरती जातो. तिकडे 2-3 खानावळ तर असतीलच, तर काहीतरी खातो. लेट्स सी. जय माता दी. गाड़ी चढ़ाओ ऊपर. हो भाई साहब, ये देखो रे बाबा, एक नंबर. अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी आणि सॉलिड आहे. चला गाडी लावूया जरा बघूया. भाई हे गणेश गुळे बीच आहे जिकडे कोणही येत नाही आहे. म्हणजे आता तर दिसत नाही आहे, दुपार आहे. मला वन ऑफ द क्लीनेस्ट आणि वन ऑफ द स्वच्छ समुद्र वाटतं आहे. पाण्यामध्ये मला ब्लू वाटतं आहे पाणी. आता ह्याच्यात पिवळं दिसतं सगळं, पण एकदम क्लीन वॉटर वाटतं आहे राव. तुम्हाला पण दाखवतो. सही आहे ना. हे बघा. आय होप आवाज तुम्हाला नीट येत असेल. वारा देखील आहे. आणि हे बघा, शूज घातलेत, परत उतरू शकत नाही पाण्यामध्ये. ठीक आहे, पण दिस इज द बीच, गणेश गुळे बीच. हा एरिया बघा, भारी आहे ना. तर असा आहे हा गणेश गुळे बीच, जो गणेश मंदिरावरून 2 मिनटावरतीच लागतो फक्त. आता इकडून आपण जातो आहोत वायंगणी बीचसाठी. तर झाले आपली आता मंदिरं नाही होणार आहे, मंदिरं झाली एवढीच होती आपली मंदिरं आजच्या दिवसासाठी. उद्याच्या दिवसासाठी देखील आहेत आणि आपण परत याच साईडला येणार आहोत पावसमध्ये. पण आहे त्याच्यामध्ये अजून 2-3 मंदिरं आहेत तशी, खूप छान आहेत, बघण्यासारखी आहेत. आणि 1-2 बीचेस देखील आहेत. तर मजा येईल तुम्हाला. तर अजून ब्लॉग संपलेला नाही आहे, अजून आपले 2 स्पॉट तरी आहेत कमीत कमी. पुढे वाटले तर वाढतील, पण बघा ना, सही वाटतं ना राव, कडक. सो आय होप तुम्हाला आवाज येत असेल माझा. आपण आलेलो आहोत वायंगणी बीचवरती. सेम ॲज बघायला गेलं तर गणेश गुळे बीच बेटर होतं ह्याच्यापेक्षा, पण ठीक आहे, पाणी तर क्लीनच आहे. आणि हे बघा, एक सेकंड, हे बघा, अशा प्रकारे आपण आलेलो आहोत मालगुंड बीचवरती. काल होतो तो मालगुंड नव्हता, हा ओरिजिनल मालगुंड आहे, तो डुप्लिकेट मालगुंड होता. तर चला सनसेट या बीचवरती आपण घालवूया आणि आजच्या एपिसोडची इकडेच समाप्ती करूया.